नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या ग्रामपंचायतीसमोर असलेले बालोद्यान गायब झाल्याचा आरोप काही नागरिकांनी केलाय। याबाबत सखोल चौकशी केली असता इथल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात सुशोभीकरण करण्यासाठी हा निधी वापरला गेल्याचे निदर्शनास आले। अशा प्रकारे महिला आणि बालकांसाठी उपलब्ध असलेला निधी इतरत्र वळवल्याने नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे। पन्हाळा तालुक्यातील कोडोली इथल्या ग्रामपंचायत इमारतीसमोर 3,92,196 रुपये खर्च करून महिलांसाठी आणि बालकांसाठी बालोद्यान उभारलं असल्याचा अहवाल पंचायत समितीकडून देण्यात आलेला आहे। त्यासाठीची आवश्यक असलेली तांत्रिक मान्यताही देण्यात आलेली आहे। तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने 26 जून 2022 रोजी कार्यारंभ आदेश पारित करण्यात आलेला आहे आणि या आदेशानुसार 3,96,000 रुपये खर्च झाल्याचं दिसून येत आहे। परंतु हा निधी नेमके कुठं खर्च झाला प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। याबाबत पन्हाळा पंचायत समितीकडे चौकशी केली असता पंचायत समितीला उपलब्ध झालेल्या ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार हा निधी कोडोलीच्या छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी वापरला गेला असल्याचं त्यांनी सांगितलं। कोडोली ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर महिला आणि बालकांसाठी बालोद्यान उभारण्याच्या कामी 3,92,000 रुपये इतका निधी खर्च झाल्याचे दिसून येत आहे। परंतु हा निधी महिला आणि बालकांसाठी बालोद्यान न उभारता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरण करण्यासाठी वापरला गेल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। कोडोली ग्रामपंचायत मार्फत 15 ऑगस्टून ग्रामपंचायत समोर बालोद्यान महिलांसाठी व बालकांसाठी बालोद्यान बांधलेलं आहे। असं 2022 साली खर्ची पण पडलेला आहे। पण सध्या आम्ही त्याचा पाठपुरावा करत असून सदर ठिकाण कुठंही आम्हाला आढळून आलेलं नाही आणि सध्या ते ठिकाण चोरीस गेलेलं आहे बालोद्यान की त्या नुसताच खर्च केलेला आहे। याची सखोल चौकशी होऊन यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी यासाठी आम्ही वारंवार पंचायत समिती असू दे जिल्हा परिषद असू दे या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे। पण त्यांच्याकडून सदर ठिकाण हे योग्य ठिकाणी खर्च केलेला आहे असं त्यांचं म्हणणं आलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणी स्वतः जिल्हा परिषद मधील अधिकाऱ्यांनी येऊन त्याची तपासणी करावी व सदर हे बालोद्यान या ठिकाणी बांधलेलं आहे किंवा नाही याची चौकशी होऊन तसा अहवाल आम्हाला मिळावा। अन्यथा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन करत आहे। कोडोली ग्रामपंचायत 15 ग्रामस्तर 21-22 मधून कोडोली येथे महिलांसाठी आणि बालकांसाठी बालोद्यान करणे या कामाचं ह्याच्यामध्ये त्या चौकात छत्रपती चौकातल्या परिसर सुशोभीकरणाचं आणि त्यामध्ये फाउंटन त्यामध्ये काय दगडी बांधकाम असेल ह्याची कामं आपण ह्याच्यातनं घेतलेली आहेत आणि त्याला जादा झालेला खर्च आपण जो आहे कॉन्ट्रॅक्टर केलेलं काम 3,92,000चं हे ह्या त्याचं मूल्यांकन करून आपण दिलेलं आहे। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।